विदर्भ हा एक वेगळं राज्य व्हावं अशी इच्छा विपक्षानेच नाही तर पक्षाने सुद्धा केली आहे आणि आता मात्र सामान्य नागरिक सुद्धा त्याची अपेक्षा करून राहिले आहे। आपल्यासोबत एक मोर्चा निघला आहे, त्याच्यामध्ये काही लोक आहे ज्यांची मागणी अशी आहे की विदर्भ हा वेगळा एक राज्य बनावं। आपण पाहून घेऊया नेमकं यांच्या मागण्या काय आहे, काय आपल्या मागण्या आहे। विदर्भ एक वेगळा राज्य व्हावं हा सध्या चर्चेचा मुद्दा चालू आहे। मी अरुण केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, विदर्भ राज्य जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष। ह्या ज्या मागण्या आहे त्या 2008 पासून सुरू आहे। तुम्ही ज्याप्रमाणे या विभागात ज्या पडीत जमिनी आहे ते बिचारे तिथले ग्रामीण लोक त्याला उठवतात, त्यातून आपलं अन्न निघते आणि ते अन्न आपण सगळे लोक खातो। तर आमचं म्हणणं हे आहे की त्यांच्या नावाने जमिनी करून द्या आणि वाटल्यास तिथे एक क्लॉज टाका, या जमिनी ते विकू शकत नाही, ते वाहू शकतात, हा एक क्लॉज टाका। पण त्यांना स्वतंत्रपणे ज्यांनी ते पट्टे जितके वर्ष त्यांच्या कब्जात आहे, आजी ते त्यांच्या कब्जात आहे आणि त्यामुळे त्यांना ते पट्टे देण्यात यावे, ही 15 वर्षापासूनची मागणी आहे। सरकार बोलावते, इथे बोलावते, या अधिवेशनात करू त्या अधिवेशनात करू, निवडणुकीचे आश्वासन देते, पण सरकार काही करत नाही। म्हणून अशा सरकारचा आम्ही निषेध करत आहोत एक गोष्ट। आणि जर तुमच्यानी होत नसेल तर मग स्वतंत्र विदर्भ राज्य द्या, आम्ही पाहू आमचं काय आहे। तर आमचा भकास विदर्भ असेल तर त्याचा विकास करू, तुम्ही नको करा। मात्र तुम्ही विकासाच्या नावाने 70 वर्ष आम्हाला मूर्ख बनवलं, आम्हाला तुम्ही त्रास दिला, तर हा त्रास आम्ही सहन करणार नाही। म्हणून हा मोर्चा इथून घाटंजीवरून निघालेला आहे, यवतमाळ जिल्ह्यावरून। त्याचे जे प्रमुख आहे निस्तानेजी आहेत, त्यांची टीम आहे, तुमचे भोंगाडे साहेब आहे, कोचे साहेब आहे, कोळे साहेब आहे, सुनील भाऊ चोखारे साहेब आहे, हे सगळे लढवय्ये लोक आहेत। तर याला आमचं समर्थन आहे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचं समर्थन आहे, महाराष्ट्र शेतकरी संघटना शरद जोशी त्यांचंही आम्ही समर्थन देत आहोत आणि जय विदर्भ पार्टीचंही आम्ही समर्थन देत आहोत। हे जेव्हा जेव्हा बोलवतील आम्ही येऊ, या मागणीसाठी आमचा अग्रगण्य कार्यक्रम राहील। नाही तर विदर्भ झाल्यावर ते तर यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्येसाठी खूप गाजलेला जातो आणि तिथे आत्महत्याही खूप मोठ्या प्रमाणात होते। काय वाटतं तुम्हाला, जर विदर्भ वेगळा झाला आणि जर विदर्भामध्ये शेतकऱ्यांना जर व्यवस्थित त्यांचं मानधन मिळालं, त्यांच्या पिकांना व्यवस्थित मोजमापणी मिळाली, तर काय वाटतं तुम्हाला, विदर्भातला शेतकरी हा जो आहे आज हर दुसऱ्या दिवशी आत्महत्या करायला अग्रसर असतो, तो काय वाटतं तुम्हाला, शेतकरी विदर्भ अलग झाल्यानंतर व्यवस्थित राहणार किंवा शेतकरी वाचणार? तेव्हा शेतकरी आत्महत्या तेव्हाच करतो जेव्हा त्याच्या मुलीचं लग्न, त्याच्या आई वडिलांचा आजार, त्याच्यानंतर पोरांचं शिक्षण हे तो करण्यास जेव्हा असमर्थ होतो, बँकेतून काढलेलं कर्ज हे तो देण्यात जेव्हा असमर्थ होतो, तेव्हाच तो आत्महत्येला पात्र बनतो। आणि पूर्ण हिंदुस्थानात यवतमाळ जिल्हा एवढ्या कुठेच आत्महत्या झाल्या नाही। उत्पादन खर्चाच्या आधारित जास्त नाही रास्त भाव जर दिला तर शेतकरी कर्ज काढायला जाणार नाही, तो बँकेत पैसे टाकेल आणि त्याचं तो डिपॉझिट करेल आणि त्या डिपॉझिट पैशावर तो शेती करू शकेल। पण सरकारने यांना भीक माग्या योजना दिल्या। कोणत्या भीक माग्या म्हणजे इलेक्ट्रिक बिल माफ, तुमच्या बँकेवरचं कर्ज माफ, तुमच्या काही निवडणुका आल्या की शेतमालाला थोडासा भाव, तर ह्या भीक माग्या योजना बंद करा, ह्या नको। ह्या कधी शेतकऱ्यांनी मागितलं, त्याच्या उत्पन्नाला जर कर्ज भाव मिळाला तर तो बँकेत डिपॉझिट करायला जाईल, कर्ज काढायला जाणार नाही। पण ही परमनंट सोल्युशन सरकारला करायची नाही, काऊन का इथे राजनीती लोकशाही आहे, लोकांचे मतं घेण्यात जाईल आणि यांना आता मताची फिकर राहिली नाही। कारण की शेवटच्या क्षणी हे सगळे जे अपोजिशनमध्ये निवडून येतात त्याला हे विकत घेतात। तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही लोकांनी सांगितलं की खोका 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 हे शब्द तुमच्या, पण हां ते खोके वाटून नेतात, म्हणून यांना जनतेच्या भावनेशी काही संबंध राहिलेला नाही। मग दारू पाजून होटं घेणे, काही लाडक्या बहिणीच्या 1500 तुम्ही जे देऊन राहिले, आमचा विरोध नाही, तुम्ही तुमच्या घरातून देऊन राहिले का?
तेल पैसे या सर्वांच्या प्रॉपर्टीतले आहे, या सर्वांच्या मेहनतीचे आहे. तुम्हाला काय अधिकार आहे? आणि निवडणुकीच्याच वेळ कसे देता तुम्ही? तर हे लाडकी बहीण वगैरे या ज्या योजना आहे, काही प्रमाणात मी जे फुकटचं धान्य वाटतात त्याचा विरोध करतो. अरे त्याच्या घामाचं दाम द्या ना. फुकट वाटणं कशाला शिकवता त्याला? ते पुढे चालून तुम्हाला त्रास देणार आहे. तर अशा पद्धतीचे शासन नको आहे. म्हणून याला कंटाळून लोक आता वेगळं विदर्भ राज्य मागतात. जय विदर्भ पार्टीकडनं एकच मागणी आहे की एकतर शेतकऱ्यांना व्यवस्थित धान्याचं मोल द्या, शेतकऱ्यांना व्यवस्थित जगू द्या, आणि नाहीतर मग आपलं एक वेगळं विदर्भ राज्य बनवून द्या. आणि जर वेगळं विदर्भ राज्य बनल तर यांचं म्हणणं असं आहे की विदर्भातले शेतकरी हे जगू शकणार, इथे आत्महत्याही कमी होतील आणि आपल्या मनाने हे जगू शकणार. कॅमेरा पर्सन अविनाश तोदडेसोबत पूजा एरगुडेची रिपोर्ट, नागपूर.